अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बफर झोनमधील प्रादेशिक वन विभाग हद्दीतील बोर्डी शिवारात पुन्हा ब्रेक के बाद अवैध वृक्ष कटाई सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे। अकोट ते नागापूर रोडवर बोर्डी गावाजवळ स्मशानभूमी समोरील विनोद रामराव गये यांच्या शेताच्या बांधावरील 4 मायरूग 1 बाभूड 8 जात अवैध झाडांची विना परमिशन कटाई सुरू असल्याची गोपनीय माहिती ग्रीन फोर्सच्या सदस्यांना मिळाली। या माहितीच्या आधारे ग्रीन फोर्सच्या सदस्यांनी तात्काळ दखल घेऊन वन विभाग ऑफिसकडे धाव घेतली आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बोर्डीच्या शिवारात घटनास्थळी पोहोचले असता वन विभागाचे कर्मचारी तिरुख मॅडम व ग्रीन फोर्सचे सदस्य हे कापलेल्या झाडांची पाहणी करत असतानाच कटाई करणारे चोरटे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच तिथून पसार झाले। तेवढ्यात वन विभागाच्या कर्मचारी तिरुख मॅडम यांची 2 व्हीलर गाडी शेताला लागूनच असलेल्या रोडवर उभी होती। त्या गाडीवरील शासकीय कागदपत्रे साहित्य असलेली बॅग कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हात साफ केल्याची घटना घडली। वन विभागाच्या कर्मचारी तिरुख मॅडम यांनी लगेच ग्रामीण पोलीस स्टेशन अकोट येथे जाऊन फिर्याद नोंदवली आहे। ग्रामीण पोलीस स्टेशन अकोट यांनी सदर फिर्यादवर अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे समजते। गेल्या कित्येक दिवसांपासून बंद पडलेली कटाई वन विभागाच्या आशीर्वादाने पुन्हा सुरू झाल्याची जोरदार चर्चा बोर्डी परिसरात आहे। कापलेला माल आज वन विभागाने पंचनामा करून जप्त केला व ग्रामपंचायत बोर्डी यांच्या सुपूर्द नाम्यावर देण्यात आला आहे। वन विभागाचे कर्मचारी आता माल जप्त केल्यावर नेमकी पुढे काय कारवाई करतात याकडे ग्रीन फोर्सच्या सदस्यांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर, अकोट।